तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक या ठिकाणी सुरू असलेल्या एका मटक्याच्या अड्ड्यावरती दहिवडी पोलीस आणि LCB यांच्या वतीनं खरं तर संयुक्तरित्या छापा टाकण्यात आला आणि या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुरू असलेला मटका खरं तर या पोलिसांनी टार्गेट केला आणि यामध्ये सुमारे 6,500 रुपयाची रोकड जप्त केली आणि 2 जणांच्या वरती पोलिसांच्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हा मटका कुठं सुरू होता, नक्की कशा पद्धतीने ही कारवाई केली आहे आपण पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। गोंदवलीत कल्याण मटका जुगार अड्ड्यावर संयुक्त धाड, दोघांवर गुन्हे, 6,704 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दहिवडी पोलीस ठाणे आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं धडक कारवाई करत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 6,704 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमाअंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांना गोंदवली बुद्रुक येथील बाजार पटांगण परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार संयुक्त पथकानं सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला। या कारवाईत जितेंद्र मारुती रणपिसे यांच्याकडून 3,002 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। तसेच सुरेश किसन कट्टे गोंदवली बुद्रुक याच्याकडून 3,702 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले। दोघांविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाअंतर्गत स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मनोज जाधव, सचिन साळुंके, राजू कांबळे, रवींद्र खाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।